माझा जन्म एका गरीब घरात झाला. माझी आई मोठ्या बंगल्यात काम करायची. माझे वडील या जगात नव्हते. माझ्या वडिलांचे निधन होऊन 2 वर्ष झाली होती. त्यामुळे माझी आई आणि मी एकटेच राहत होतो. पूर्वी मी लहान असताना माझी आई मला शेजारच्या घरी सोडायची. मी माझ्या शेजारच्या मावशीच्या मुलीसोबत खेळायची. पण जेव्हा मी 14 वर्षाची झाली तेव्हा माझी आई मला तिच्यासोबत काम करायला घेऊन जायची. याआधीही कधी कधी आईसोबत बंगल्यावर जायची, पण काम करत नसे. पण आज आई मला काम करायला घेऊन गेली होती. हा तोच बंगला होता. या बंगल्यात माझी आई मी लहान होती तेव्हापासून काम करत होती. मी आईला विचारले की तू याच बंगल्यात काम का करते? तर ती म्हणू लागली की इथे मालक चांगले पैसे देतो. आई मला आत घेऊन गेली. समोरच्या अंगणात मालक बसला होता. आईला पाहताच त्या माणसाच्या चेहऱ्यावर विचित्र हसू उमटले. माझ्या आईने माझी त्या माणसाची ओळख करून दिली. त्या माणसाने माझ्याकडे रागाने पाहिले. त्याचे असे बघणे मला अजिबात आवडले नाही. आई म्हणाली की आजपासून माझी मुलगी पण कामावर येईल. मालक म्हणाला, तू हे चांगले केले, हिला तुझ्यासोबत घेऊन आलीस. मग आईने मला झाडू दिला आणि म्हणू लागली, तू हा पूर्ण बंगला झाडून टाक. त्यानंतर स्वयंपाकघर स्वच्छ कर. मग मी तुला आणखीन एक काम सांगेन. असे म्हणत आईने आपल्या मालकाकडे पाहिले आणि मालकाने हसून माझ्या आईला खोलीत जाण्याचा इशारा केला. माझी आई मालकासह खोलीत गेली आणि नंतर खोलीचा दरवाजा बंद झाला. मी एक डोळा झाडूवर आणि दुसरा या बंगल्यावर फिरवला. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि संपूर्ण घर झाडू लागली. मला काम करायची सवय नव्हती, म्हणून मला साफसफाई करायला पूर्ण 2 तास लागले आणि मी तेच काम करून पूर्णपणे थकली होती. मग मी स्वयंपाकघरात आली तर संपूर्ण स्वयंपाकघर घाण होते. बरीच भांडी घासायची होती. हे पाहून मला रडावेसे वाटले. हे सगळं काम मी एकटी कसं करू शकत होती? मी भांडी धुतली आणि किचन साफ केले. पण त्याच वेळी मी पण विचार करत होते की आईने मला सर्व कामं सांगितले आहे. मग आई खोलीत काय काम करत आहे? किचनचे काम करून मी खूप अस्वस्थ झाली. मी बाहेर आली तेव्हा मालकाची खोली अजूनही बंदच होती. मला खूप भूक लागली होती, म्हणून मी मालकाच्या खोलीचा दरवाजा वाजवला. काही वेळाने आईने खोलीचा दरवाजा उघडला. ती पूर्ण घामाने भिजली होती. ती मला म्हणू लागली की तू बाहेर बस, मी आता येते. असे म्हणत आई पुन्हा मालकाच्या खोलीत गेली. आईकडे स्टॉल नव्हता. मात्र 5 मिनिटांनी ती खोलीतून बाहेर आली तेव्हा तो स्टॉल डोक्यावर गुंडाळलेला होता. जो स्टॉल पांघरून खोलीत गेली होती. बाहेर येताच तिने लगेच खोलीचा दरवाजा लावला आणि मला बंगल्यातून बाहेर घेऊन गेली. आईचे डोळे सुजले होते. जणू ती खोलीतून रडतच आली होती. मी विचार करत होती की आईने बंगल्यात काही कामही केले नाही. ती दिवसभर मालकाच्या खोलीतच होती. मी सगळी कामं केली होती, पण आईकडे बघून ती खूप थकल्यासारखं वाटत होती. तिने असे कोणते काम केले होते माहीत नाही. माझी आई आधी घरी गेली आणि तिच्या खोलीत गेली आणि दरवाजाही बंद केला. मला खूप भूक पण लागली होती. खायला काहीच नव्हते. अर्ध्या तासाने आई तिच्या खोलीतून बाहेर आली. मी तिला सांगितले की मला खूप भूक लागली आहे. ती म्हणू लागली की तू जा, शेजारच्या मावशीकडून भाजी घेऊन ये. मी तुझ्यासाठी चपाती बनवते. मी शेजारच्या मावशीकडून भाजी घेऊन आली आणि थोड्याच वेळात माझ्या आईने माझ्यासाठी चपाती बनवून दिली. रात्री आईने पालक पनीर बनवले, जे मी खूप आवडीने खाल्ले. आणि माझ्या आईने सकाळी माझ्यासाठी पनीर ठेवले होते. तिने सांगितले की उद्या येऊन काही बनवायची गरज राहणार नाही. मी कामावर जाण्यापूर्वीच चपाती बनवून ठेवीन. मी म्हणाली, आई मी उद्या तुझ्यासोबत कामाला जाणार नाही. ते खूप मोठे घर आहे, मी तिथे काम करू शकत नाही. माझी आई म्हणू लागली की तू आता मोठी झाली आहेस, त्यामुळे आतापासूनच कामाची सवय लाव. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मला एकटीने घराचा खर्च उचलता येत नाही. आईची मजबुरी ऐकून मी गप्प झाली. पण आता हे रोजचं काम होतं. आई त्या मालकासोबत खोलीत जायची
आणि मी सगळी कामं करायची. मला तिथे खूप राग यायचा आणि आई जेव्हा खोलीतून बाहेर यायची तेव्हा आई खूप टेन्शनमध्ये असायची. याचं मला नवल वाटायचं आणि तिचे डोळे लाल आणि थकलेले असायचे. एकदा मी आईला म्हणाली की आई, तू काही कामही करत नाहीस तरी एवढी थकल्यासारखी का दिसतेस, जसे तूनेच घरातली सगळी कामं केली. ती म्हणाली, मी कसली विश्रांती घेऊ, माझं काम आहे ते मी. असं बोलून थोडा वेळ ती गप्प झाली. मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, गरिबी ही मोठी मजबुरी आहे. ती ज्या घराला स्पर्श करते ते घर बर्बाद होते. मला असे वाटायचे की आईने इतक्या अवघड आणि कठीण गोष्टी कुठून शिकल्या आहेत हे मला माहीत नाही. माझी आई खूप सुंदर होती आणि माझी आई मला माझ्या आवडीचे सगळे पदार्थ खायला द्यायची जे मी मागायची. आम्ही या महागाईच्या काळात सुद्धा मलाई कोफ्ता खायचो. मी आईला विचारले की तू एवढ्या महागड्या भाज्या का घेतेस, तेव्हा ती म्हणायची, तू पण माझ्यासोबत खूप मेहनत करून कमवायला लागली आहेस. तुला चांगले खायला देणे आवश्यक आहे. आई स्वतः नीट जेवत नसे पण ती मला पोटभर खायला द्यायची आणि उरलेलं स्वतः खात असे. कधी कधी वाटायचं, हा कसला न्याय आहे. माझ्यासाठी गरिबी नाही पण माझ्या आईसाठी आहे. माझी आई आता कमजोर होत चालली होती. एक दिवस मी जे काही पाहिले ते माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. माझी आई अनेकदा तिच्या खोलीतले कपाट बंद करून ठेवायची. ती मला पण मनाई करायची माझ्या कपाटाला हात लावायचा नाही म्हणून. पण आज ती घाईत होती, मी मोठी होत होते. म्हणूनच आई मला सांगू लागली की आता तू स्टॉल घालून जा. जेव्हा मी माझ्या आईच्या कपाटातून माझ्यासाठी स्टॉल काढू लागली तेव्हा मला कपड्याखाली असे काही दिसले की माझे हृदय खूप जोरात धडधडत होते. माझी आई मला बाहेर बोलवत होती. मी स्टॉल घेऊन खोली बाहेर आली. आई आज पुन्हा त्या मालकाच्या खोलीत होती. आज मला अजिबात काम करावंसं वाटत नव्हतं. मला वाटलं, हा मालक माझ्या आईला रोज त्याच्या खोलीत का घेऊन जातो आणि 3-4 तास माझ्या आईला तो काय काम करायला सांगतो. ह्या घरात मी आज मनापासून साफसफाई केली नाही. थोडंफार काम केलं आणि मालकाच्या खोलीच्या दारात जाऊन उभी राहिली आणि मी डावीकडे आणि उजवीकडे पाहिले की कदाचित मला एखादी खिडकी दिसेल ज्यामध्ये मी आत डोकावू शकेल की मालकाच्या खोलीत आई असं काय काम करते की ती खूप थकलेली असते. पण तिथे काही नव्हते. तेवढ्यात माझी नजर दाराच्या फटीवर पडली. मी त्या छिद्रातून डोकावले पण खोलीचा प्रकाश बंद होता. फक्त नाईट बल्ब चालू होता. खोलीत सर्वत्र अंधार होता त्यामुळे मला काही नीट दिसत नव्हते. खोलीत फक्त समोरची खिडकी दिसत होती. समोर पडदा लावून प्रकाश रोखला होता. मी पूर्णपणे निराश झाली होती. मी आईला अनेकदा विचारले होते की मालक तिला त्याच्या खोलीत नेऊन काय काम करायला सांगतो, पण आई दरवेळी हे प्रकरण टाळायची. पण आता मी ठरवलं होतं की मी सत्य काय आहे ते जाणूनच राहील. मी अजूनही त्याच छिद्रातून पाहत होती की मला माझ्या मागे कोणीतरी उभे असल्याचे जाणवले. आता मी दुर्लक्ष करत होती की मालकाच्या घरात कोणी नाही. मग कोण असू शकेल. तेवढ्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी खूप घाबरली. माझे हृदय खूप जोरात धडधडत होते. मी मागे वळून पाहिलं तर समोर उभा असलेला तरुण माझ्याकडे एकटक पाहत होता. मी भयभीत झाली. मला इथे काम करून 1 महिना झाला आहे पण मी आजवर एकही तरुण इथे येताना दिसला नाही. मुलाच्या हातात बॅग होती. त्याने माझ्याकडे तिरकस नजरेने बघितले आणि म्हणाला, तू माझ्या वडिलांच्या खोलीच्या बाहेर काय करतेस? माझा आवाज घशात कुठेतरी अडकल्यासारखे झाले. मी उलटसुलट बोलू लागली. मी, ती, माझी आई. मला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. मीही गप्प बसली. तो म्हणू लागला, तू चोर आहेस का? मी पटकन म्हणाली, नाही. माझ्या उत्तरावरून त्याने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि मग म्हणाला, तू कोण आहेस? मी म्हणाली, मी माझ्या आईची मुलगी आहे. माझं डोकं काम करत नव्हते. मी काय उत्तर देते ते मला कळत नव्हते. माझ्या उत्तरावर तो हसायला लागला आणि म्हणाला की सर्व आपल्या आईच्या मुली आणि मुलं असतात. मी पण माझ्या वडिलांचा मुलगा आहे. पण तूच सांग, तू इथे काय करते? मी म्हणाली, मी या घरातील नोकराणीची मुलगी आहे.
मी इथे काम करते. माझे म्हणणे ऐकून त्याने आपली बॅग बाजूला ठेवली आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन बसला आणि काचेच्या टेबलावर पाय ठेवले. मग मला इशारा करून त्याच्याकडे बोलू लागला. म्हणाला, ए मुली, ये, माझे बूट काढ. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी एका नोकरानीची मुलगी होती, पण असे काम अजिबात करणार नव्हते. मी साफ नकार दिला. मी असले काम करत नाही. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला, बरं, तू माझ्या वडिलांच्या खोलीमध्ये का डोकावत होतीस? काम करत नाहीस. माझे ऐक, मी जर तुझे कृत्य माझ्या वडिलांना सांगितले तर ते तुला आता नोकरीवरून काढून टाकतील. हे ऐकून मी घाबरली आणि म्हणाली, असं काही बोलू नकोस. माझी आई मला खूप मारेल. माझे म्हणणे ऐकून तो मला काहीच बोलला नाही. पायात घातलेल्या बुटाकडे बोट दाखवू लागला. मी लाचार होऊन त्याच्याकडे गेली. तो 17-18 वर्षाचा मुलगा होता. चेहराही त्या मालकाशी मिळता जुळता होता, पण तो खूप अहंकारी होता. मी त्याच्या शेजारी काचेच्या टेबलाजवळ बसली आणि त्याचे बूट काढू लागले. जेव्हा मी त्याचे बूट काढले आणि बाजूला ठेवले, तो माझ्याकडे एक ग्लास पाणी मागू लागला. मी स्वयंपाकघरात आली. प्रथम आपले हात चांगले धुतले आणि मग त्या मुलाला पाणी दिले. तोपर्यंत खोलीचा दरवाजा उघडला होता. आपल्या मुलाला पाहून मालकाला खूप आनंद झाला. तो हॉस्टेलमध्ये राहत होता. काही दिवसाच्या सुट्टीसाठी येथे आला होता. माझी आई अजूनही टेन्शनमध्ये बुडाली होती. तो मुलगा बहुधा माझ्या आईला ओळखत असावा. आईला पाहून नमस्कार करू लागला. माझ्या आईनेही त्याला नमस्कार केला आणि मग आईने परत येण्याची परवानगी मागितली आणि मला घेऊन ती बंगल्यातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी आईसोबत कामावर गेली. तेव्हा तो मुलगा नाश्ता करत होता. माझी आई पुन्हा मालकाच्या खोलीत गेली होती. मी बंगल्यात साफसफाई करू लागली. तो मुलगा फक्त माझ्याकडे बघत होता. मीही माझ्या आईसारखी दिसायला छान होती. मी त्या मुलाची खोली साफसफाई करायला गेली तेव्हा तो माझ्या मागे खोलीत आला. मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. माझे हृदय भीतीने थरथरत होते. तो माझ्याकडे अतिशय विचित्र नजरेने पाहत होता. माझ्याकडे आला. मी लगेच मागे सरकली आणि खोलीच्या दाराकडे जाऊ लागली, पण तो माझ्या आधी दाराजवळ पोहोचला होता. मी खूप घाबरली होती. जेव्हा त्याने खोलीचा दरवाजा लावला आणि त्याची पावले माझ्या दिशेने चालू लागली. म्हणू लागला, काल त्या खोलीत डोकावून काय बघायचा प्रयत्न करत होतीस? एक एक पाऊल माझ्या दिशेने टाकत तो विचारत होता. मी म्हणाली, मला बाहेर जायचे आहे. तू दार का बंद केलेस? माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो माझ्याकडे अगदी बारकाईने बघत होता. त्याच्या तीक्ष्ण नजरेने माझं संपूर्ण शरीर थरथर कापत होते. इतर लोकांच्या खोल्यामध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी तुला खूप आवडतं. आणि तो हसायला लागला. म्हणू लागला, बंद खोलीमध्ये काय होते ते मी तुला सांगतो. त्याच्या या विचाराने माझ्या डोक्यात संतापाची लाट उसळली. तो माझ्याजवळ येण्यापूर्वी मी आई आई ओरडू लागली, पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणू लागला, तू आवाज केलास तर तुझा गळा दाबून टाकेल. एवढं बोलून त्याने माझ्या तोंडावरून हात काढला आणि खोलीचा दरवाजाही उघडला. मी खोलीतून बाहेर आली. त्या मुलाने त्याच्या खोलीचा दरवाजा जोरात बंद केला. मी इतकी अस्वस्थ झाली की रडायला लागली होती. आता मनात विचार केला की मी इथे कामाला येणार नाही असं वाटलं होतं. बाकीचे सर्व कामं मी रडत केले. मालकाच्या खोलीतून आई बाहेर येताच मला रडताना पाहून ती अस्वस्थ झाली. मला रडण्याचे कारण विचारू लागली. मी त्यावेळी मालकासमोर काहीच बोलली नाही. मी म्हणाली, माझं डोकं खूप दुखतंय. मी घरी जाईपर्यंत रडली. माझी आई मला घराऐवजी दवाखान्यात घेऊन जाणार होती, पण मी नकार दिला. घरी गेल्यावर मी आईला मिठी मारून रडायला लागली आणि माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळं सांगितले. माझी आई खूप टेन्शनमध्ये आली. मी म्हणाली, आई मला त्या बंगल्यात कामाला जायचे नाही. आईने मला शांत केले आणि म्हणाली, उद्यापासून ती एकटी जाईल. दुसऱ्या दिवशी मी घरीच थांबली, पण त्या दिवशी आई घरी आल्यावर तिचा चेहरा लाल झाला. ती खूप थकली होती. येताच ती कॉटवर झोपून गेली. मी आईला स्पर्श केला तेव्हा तिला खूप ताप आला होता. मी पटकन आईला पाणी दिलं, तिला खायला दिलं आणि तापाचे औषधी दिले. रात्रभर मी आईचे डोके दाबत राहिली. तिला अजूनही खूप ताप होता. रात्रभर तापाने फणफणली होती.
माझ्या आईशिवाय या जगात दुसरे कोणी नव्हते. तिलाही काही झालं तर मी जगणार कसं? सकाळपर्यंत आईचा ताप बराच उतरला होता, पण थकवा खूप होता. असे असूनही ती मालकाच्या घरी कामाला जायला तयार झाली. मी आईला सांगितले की तिने आज सुट्टी घ्यावी, पण ती सुट्टी घेऊ शकत नाही असे सांगू लागली. नाहीतर नोकरी जाईल. मी म्हणाली, मग ठीक आहे, आज मी एकटीच कामाला जाते. माझे बोलणे ऐकून आईचा रंगच बदलून गेला. म्हणाली, नाही, मी तुला कधीच एकटी पाठवू शकत नाही. यावेळी मीही आईसोबत त्या बंगल्यावर गेली होती, पण आईची तब्येत बरी नव्हती. तिथे पोहोचेपर्यंत ती खूप अस्वस्थ झाली होती. मी तिला बसायला सांगितले. सर्व कामं मी स्वतः करेन. ती बंगल्याच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. आज मला त्या मालकाचा मुलगा कुठेच दिसला नाही. बहुधा हॉस्टेलमध्ये परत गेला असावा. मी संपूर्ण घर स्वच्छ केले. आई एका कोपऱ्यात असहाय्य पडून होती. सर्व कामं आटोपल्यावर मालक म्हणू लागला, तुझी आई खूप आजारी आहे, तिचे काम कोण करणार? हे ऐकून मला त्या मालकाचा राग येऊ लागला. मला वाईट वाटू लागले. मी म्हणाली, माझी आई आजारी आहे. तो म्हणू लागला, मला काही माहीत नाही. मला माझे काम पूर्ण करावे लागेल. तुझ्या आईकडून ते शक्य नसेल तर तू ते कर. मी मान्य केले. मला हे गुपितही जाणून घ्यायचे होते. जो मालक माझ्या आईला तासनतास कोणतं काम करायला लावायचा की हजाराच्या नोटा माझ्या आईच्या कपाटात पडून होत्या. पण तितक्यात मी मालकाच्या खोलीत जाऊ लागली. आई माझ्यावर ओरडायला लागली. ती म्हणू लागली की तू आज जाणार नाहीस. माझी आई जवळच होती, म्हणूनच माझे आणि मालकाचे बोलणे तिने ऐकले होते. त्यामुळेच इतक्या तापातही ती बोलू शकली. मोठ्या कष्टाने ती उठली आणि माझ्यासोबत बाहेर आली. संध्याकाळी मी आईला डॉक्टरांकडे घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी आई शांत झोपली होती. मी शांतपणे घराबाहेर पडली. आता मी विचार करत होती की बंद दरवाजा मागील रहस्य काय आहे हे मलाही कळायला हवे. यावेळी मी एकटीच बंगल्यावर गेली. मला एकटी पाहून मालक माझ्या आईबद्दल विचारू लागला. मी म्हणाली, तिला अजून बरे वाटत नाही. सुरुवातीला मालकाने मला घरातील सर्व कामं करायला लावली आणि त्यानंतर त्यांनी मला माझी आई जे काम करायची ते करायला सांगितले. तो माझ्या आईला जेवढे पैसे देत असे त्यापेक्षा दुप्पट पैसे तो मला देणार होता. मी त्याच्याशी सहमत झाली. त्यावेळी मला पैसे नको होते. मला फक्त हे जाणून घ्यायची उत्सुकता होती की तो माझ्या आईकडून कोणते काम करून घेतो. की ती खोलीतून बाहेर पडायची तेव्हा ती टेन्शनमध्ये असायची. मी मालकाच्या खोलीत गेली तर पूर्ण खोलीत अंधार होता. मालकाने नाईट बल्ब चालू केला आणि स्वतः वॉशरूमला गेले. धडधडत्या हृदयाने मी त्या खोलीतल्या बेडवर बसली. काही वेळाने मालक वॉशरूममधून बाहेर आले तेव्हा त्याने रात्रीचे कपडे घातले होते. मला पाहून आश्चर्य वाटले. त्या मालकाने खोलीचे दार लावले तेव्हा मी खूप घाबरली होती. माझे हातपाय थरथर कापू लागले. पण मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचे होते. तो माझ्या आईकडून कोणते काम करून घ्यायचा जो माझ्या आईकडे इतके पैसे होते. मी मालकाला बघून उभी राहिली. पण काही वेळात तो माझ्यापर्यंत पोहोचला आणि हात जोडून माझ्या समोर रडू लागले आणि म्हणाले की मी तुझ्या आईला माझ्या खोलीत का बोलवतो? तुझ्या आईला एवढे पैसे का देतो? तर मुली, तुझ्या मनात असे खूप प्रश्न असतील तर मुली मला माफ कर. मी तुझ्या आईशिवाय दुसरं कोणाला सांगू शकत नव्हते. पण आज तुला सगळ्या गोष्टी सांगायची वेळ आली आहे. तू जेव्हा लहान होती तेव्हापासून तुझी आई आमच्या घरी धुणी भांडी करायची. जेव्हा मालकीण होती तेव्हा तुझ्या आईचे आणि मालकिनीचे खूप चांगले नाते होते. तुझी आई खूप प्रामाणिक आहे. जेव्हा मालकीण आजारी होती तेव्हा तुझ्या आईने तिची खूप सेवा केली. माझा मुलगा तेव्हा खूप लहान होता. माझ्या मुलाची खूप काळजी घेतली होती. तुझ्या आईची इच्छा होती की मालकीण लवकर बरी होईल. दवाखाना केला. तुझ्या आईने खूप काळजी घेतली, पण मालकीण काही बरी झाली नाही. जेव्हा तुझी मालकीण हे जग सोडून गेली तेव्हा तिचा आजार मला देऊन गेली आणि म्हणाली की तुझ्या आईचा आणि तुझा सगळा खर्च मी करेल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही. मी तुझ्या आईला माझी बहीण मानतो आणि या आजाराबद्दल मी इतर कोणालाही सांगू शकत नाही. माझ्या अंगावर खाज येते. तुझी आई दररोज 3 ते 4 तास सतत माझी मालिश करत असते. तुझ्या आईचे खूप उपकार आहेत आमच्यावर. म्हणून माझी आई खूप टेन्शनमध्ये असायची. तिच्या मनात भीती होती
हा आजार तिला आणि मला तर लागणार नाही ना. पण देवाच्या कृपेने सर्व ठीक होते. त्या मालकाने त्याच्या पर्समधून 2,000 रुपये मला दिले आणि म्हणाले, हा आजार माझ्यासाठी मोठी मजबुरी बनला आहे, पण हे काम मी तुझ्याकडून नाही करू शकत. या कडुलिंबात काही खास औषधी वनस्पती आहेत. मसाज केल्यावर मला काहीसे बरं वाटतं, नाहीतर खाज येते. मग म्हणू लागले, मला तुझ्या आईने सांगितले होते की माझ्या मुलाने तुझ्याशी गैरवर्तन केले आहे. याबद्दल मी त्याला खूप रागवले आणि मी तुझीही माफी मागतो. तो यापुढे तुला काही करणार नाही. मी त्याला उत्तर दिले नाही आणि दार उघडून खोलीतून बाहेर आली. मला माझ्या आईबद्दलच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली होती. मी माझ्या आईचा जितका आदर केला तितका कमीच होता. माझ्यासाठी ती एक महान स्त्री होती. मी तिच्या चारित्र्यावर संशयाने का बघितले ते माहीत नाही. प्रत्येक बंद दरवाजा मागे पापच होत असतात असे नाही, हे मला आता चांगले समजले आहे.